नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 2. मागच्या भागात आपण पाहिले जान्हवीचे आईबाबा तिला लहानपणीच सोडून गेले होते आणि तिच्याकडे भरपूर संपत्ती असल्यामुळे तिचे नातेवाईक तिला आपल्याकडे ठेवण्यासाठी भांडत होते. त्यात तिच्या काका काकूंनी नंबर लावला आणि तिला शंकरपूरला घेऊन आले. आता बघूया पुढे. जान्हवी काका काकूंसोबत शंकरपूरला राहायला आली. शहरात राहत असलेली जान्हवी हे खेड्यातलं वातावरण बघून अगदीच गोंधळून गेली होती. त्यात तिच्या काकांचं घर म्हणजे फार जुनं आणि मातीचं. खेड्यातल्या लोकांची बोलीभाषा ही जरा वेगळीच. तिला अजिबात कसं करमत नव्हते तिथे. गप्प गप्प राहायची, पण काकू ओरडली की उठून कामाला लागायची. काकूची 1 वर्षाची मुलगी होती, रूपा तिचं नाव. जान्हवी तिला बघायची आणि तिचे लाडसुद्धा करायची. रूपा लहान असल्यामुळे फार गुण करायची, त्यामुळे तिच्याकडे बघून जान्हवीलाही बरे वाटायचे. जान्हवीला घरकामाची सवय नव्हती. कशी असणार, तिच्या वडिलांनी तिला फार लाडात वाढवले होते. पण काकू तिला घरातली सगळी कामं सांगायची. जान्हवीला हळूहळू सगळी कामं शिकावी लागली. हे वातावरण जानूसाठी नवीन होतं, पण जानू फार लहान असल्यामुळे तिने ते लवकर आत्मसात केलं. तिच्या बाबांनी तिला आतापर्यंत इंग्लिश मीडियमच्या शाळेत शिकवले होते. स्वतः तिचे बाबा तिचा अभ्यास घ्यायचे, पण गावात एकच शाळा होती, त्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळेत तिला जावे लागले. तिच्यासाठी जास्तीचा पैसा खर्च करून तिला कोण शहरातल्या शाळेत पाठवणार होते. उगाच जबाबदारी आहे म्हणून मोठं करायचं. तिच्याबद्दल कुणालाही तिथे प्रेम वाटत नव्हतं. जान्हवी अभ्यासात हुशार होती. माधुरीसुद्धा तिच्या शाळेत तिच्याच वर्गात होती. दोघींची हळूहळू चांगली मैत्री झाली आणि पुढे ती एवढी गाढ झाली की एकमेकींशिवाय अजिबात करमत नव्हते दोघींनाही. जान्हवीला घरी आल्यावर घरकामात मदत करावी लागायची आणि रूपाला सुद्धा सांभाळावे लागत होते. बाकी तिच्या मैत्रिणी बाहेर खेळायच्या आणि ही मात्र घरी कामात जुंपलेली असायची. कधीकधी रडकुंडीला यायची, पण पर्याय कुठे होता. नशिबाने समोर जे वाढून ठेवलं ते तिला कळत नकळत स्वीकारावंच लागलं होतं. तिला अभ्यास करायलाही फारसा वेळ मिळत नसे. काका नेहमीच दारू पिऊन असायचा आणि काकूसुद्धा फारच कजाक होती. सारखी जान्हवीला बोलायची. छोट्या छोट्या कामावरून चुका काढून तिला मारायची. पण लहान असल्याने जान्हवीला घरातले कामं नीट कशी जमणार. पण तिच्या काकूला वाटायचे की आपण घरात एक मोलकरीण आणली. फार शिव्या द्यायची ती जान्हवीला. 2 वर्षांनी तिच्या काकूला एक मुलगा झाला. त्याचं नाव सुमित. तिची काकू गरोदर असल्यापासून तिच्या कामात आणखीनच वाढ झाली होती. सुमित आल्यावर तर काही विचारायलाच नको. सगळी कामं करावी लागायची तिला. काकूची बोलणी खाऊन खाऊन कामातसुद्धा सफाई आली होती. शाळा 7वीपर्यंतच असल्यामुळे तिला 8वीपासून तालुक्याला शिकायला जावे लागले. माधुरी सोबत होतीच. प्रत्येक मनातली गोष्ट ती माधुरीला सांगायची. माधुरी तिचे सगळे ऐकून घ्यायची. घरातील वातावरणामुळे जान्हवी फार अबोल झाली होती. अगदी शांत स्वभाव होता तिचा. मोठ्यांशी अगदी आदराने बोलायची. कुणी काही काम सांगितलं तर नाही हा शब्द तिच्या तोंडातून कधी निघायचाच नाही. फार आज्ञाधारक आणि समंजस होती जान्हवी. तिचा काका तर आता काहीच काम करत नव्हता. सर्व खर्च जान्हवीच्या आईबाबांच्या पेन्शनवर चालायचा. रूपाला मात्र जान्हवी खूप आवडायची. सतत जान्हवीच्या मागे ताई ताई करत फिरायची ती. तिच्यामुळे जान्हवीला तिथं राहणं सुसह्य व्हायचं. नाहीतर काकू सारखंच तिला टोचून बोलत असायची. शेजाऱ्यांनाही तिची गाऱ्हाणीसुद्धा सांगत असायची. तालुक्याच्या शाळेत जाऊन घरी आल्यावर सगळी कामं तिलाच करावी लागायची. संध्याकाळची झाडलोट, भांडीकुंडी आणि रात्रीचा स्वयंपाकसुद्धा. तिला अभ्यासासाठी घरी वेळच मिळत नसे. ती शाळेत तास नसला की अभ्यास करत बसायची. शेवटच्या तासात सर्व मुली बाहेर खेळायला जायच्या, पण ही मात्र अभ्यास करत तिथेच बसायची. पण तिची बुद्धी फार तल्लख असल्यामुळे थोडा अभ्यास केला तरी तिला चांगलेच लक्षात राहायचे. शाळेत सगळ्या शिक्षकांच्या फार लाडाची होती जान्हवी. 10वीची परीक्षा तिने फर्स्ट क्लासमध्ये पास केली. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी तिचे फार कौतुक केले होते. 11वीला सायन्सला प्रवेश घेतला. 12वी बोर्डात पण तिने फर्स्ट क्लास मिळवला आणि BScला ॲडमिशन घेतली. शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी असे तिचे स्वप्न होते. म्हणून तर ती एवढ्या कठीण परिस्थितीतसुद्धा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ देत नव्हती. कधीकधी तर अभ्यास करण्यासाठी ती रात्र जागायची. काय झालं जान, एवढी गप्प गप्प का आहेस? वर्गात पण लक्ष नव्हतं तुझं.
मला पण नाही सांगणार आहेस का? काकूचं ओरडणं तर नवीन नाही तुला. मग कशाचं एवढं टेन्शन घेतलंस? सायकलने कॉलेजमधून घरी जाताना माधुरी तिला विचारत होती. काहीतरी बिनसलं हिचं हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट लक्षात येत होतं. पण जान्हवी आधीच अबोल. तशी ती माधुरीला प्रत्येक गोष्ट सांगायची. पण यावेळी कारण काहीतरी विशेष असणार म्हणून ती माधुरीला सुद्धा टाळत होती. तसं नाही ग, काकूच्या बोलण्याचं नाही काही वाटत आता. पण ते काकू. एवढं बोलून जान्हवी परत गप्प झाली. काय झालं नीट सांगशील का आता? आणि हे बघ रडायला पण लागली आता. रडूबाई कुठली? जान्हवीचा रडणारा चेहरा बघत माधुरी म्हणाली. अगं काका माझ्या लग्नाविषयी बोलत होते काकूजवळ. मी ऐकलं त्यांचं बोलणं. मला नाही ग एवढ्यात लग्न करायचं. खरं तर हे ऐकून माधुरीला पण फार वाईट वाटलं. जान्हवी गेली तर ती किती एकटी पडणार. पण तिच्या जानूला धीर द्यायचा होता ना तिला. अच्छा ये बात है. ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हमें सखियों को अकेला छोड़ जाएंगे. माधुरी तिला चिडवत ॲक्शन करत म्हणाली. अगं गाणं काय म्हणतेस? मला किती टेन्शन आलं आहे. मला शिकायचं आहे ग. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. या रविवारला दाखवण्याचा कार्यक्रम पण ठरवला आहे काकांनी. जान्हवी तिच्यावर चिडत म्हणाली. मग सांगून टाक ना सरळ, मला एवढ्यात नाही लग्न करायचं म्हणून. नाहीतर मुलगा आवडला नाही म्हणून सांग. माधुरी तरी या सिच्युएशनवर काय पर्याय सांगणार होती. माझी नाही ग हिंमत होणार काकासमोर बोलायची. जान्हवी केविलवाना चेहरा करून म्हणाली. नको जास्त विचार करू. निघेल यावर काहीतरी मार्ग. जेव्हा काही मार्ग निघत नसेल ना तेव्हा सगळं देवावर सोपवून मोकळं व्हायचं. माधुरी तिला धीर देत म्हणाली. सगळं काही त्याच्या भरोशावर सुरू आहे. पण त्याला काही माझी दया येत नाही. जान्हवी उदास स्वरात म्हणाली. एकदा या घरातून बाहेर पडलीस ना की सगळं ठीक होईल. पण थोडा धीर तर धर. आणि धीर तुला ठेवावाच लागणार आहे. माधुरी म्हणाली. मी धीर ठेवायला तयार आहे ग. पण त्यापूर्वीच काकू माझं लग्न लावून देण्याच्या विचारात आहे. एकतर काका किती दारू पितात माहीत आहे ना तुला. माझ्यासाठी त्यांच्यासारखाच एखादा दारुडा मुलगा बघतील. माझ्या आयुष्याचं वाटोळं होईल. शिकून स्वतःच्या पायावर उभे राहिले तर निदान नवरा तरी चांगला मिळाला असता. जान्हवी म्हणाली. हे मात्र तू अगदी बरोबर बोलत आहेस. पण तू असा निगेटिव्ह विचार का करतेस? होऊ शकतं मुलगा चांगला असेल. काय माहीत. माधुरीला आपल्या मनातून बोलून तिला जरा हलकं वाटत होतं. एक तीच तर होती जिला ती सगळं काही सांगू शकत होती. जान्हवी रात्रीचा स्वयंपाक आवरून रूपा आणि सुमितचा अभ्यास घेत बसली होती. तेवढ्यात तिची काकू तिच्या जवळ येऊन बसली. जान्हवी ऐकतेस का? अगं उद्या तुला मुलाकडचे बघायला येणार आहेत. उद्या जरा लवकर उठ बरं आणि छान तयार हो. माझी ती मोरपंखी रंगाची साडी देते तुला घालायला. काकू कधी नव्हे ते आज एवढ्या प्रेमाने बोलत होती तिच्याशी. जान्हवीचं मन भरून आलं आणि डोळ्यात पाणीसुद्धा. प्रेमाच्या 2 शब्दांची तर भुकेली होती ती, जी कधीच तिच्या वाट्याला आली नाहीत. काकू मला एवढ्यात नाही ग लग्न करायचं. मला BSc तरी पूर्ण करू दे ना. जान्हवी धीर एकवटून म्हणाली. अगं तुला असं बिनलग्नाचं घरी ठेवलं तर लोक काय म्हणतील आम्हाला? लक्ष नाही देत म्हणतील काकू. अगं आम्ही तुला स्वतःच्या मुलीसारखं बघतो. पण आजूबाजूच्या लोकांना हे थोडंच माहीत आहे. त्यांना तर वाटेल की स्वतःची मुलगी नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही. मला तुझी काळजी आहे म्हणून तुझ्या लग्नाचा विचार करतोय आम्ही. इमोशनल ब्लॅकमेलिंग दुसरं काय? तिला पुढे काही बोलताच आलं नाही. ती खाली मान घालून काकूचं बोलणं ऐकून घेत होती. काकू बराच वेळ तिच्याशी बोलून आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. आणि मुलगा सरकारी नोकरीवर आहे बरं. एवढा चांगलं स्थळ परत येणार आहे का? तुझ्या काकांनी त्यांना शब्द दिलाय. ते त्यांच्यासमोर खोटे नाही का पडणार? एक ना एक दिवस सासरी जावंच लागणार आहे ना. मग आता गेलं तर काय वाईट आहे? काकू तिचा होकार गृहीत धरून निघूनसुद्धा गेली. जान्हवी अजूनही आपल्याच विचारात होती. जान्हवीला 18 वर्ष पूर्ण झाले होते आणि तिच्या आईवडिलांची मिळणारी पेन्शन पण आता बंद झाली. आता त्यांना जान्हवीसाठी करावा लागणारा खर्च स्वतःच्या खिशातून द्यावा लागणार होता. आता तिचं ओझं त्यांना नको होतं. त्यासाठी हा सगळा घाट घातलेला होता. जान्हवीला मात्र आपल्या डोळ्यासमोर सगळा अंधारच दिसत होता.
तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.